नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये अस्मिता स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते सगळे आरोप सायलीवर टाकून सायलीला पूर्णाच्या नजरेतून खाली पाडण्याचा प्रयत्न करणार आहे। पण सायली देखील तितकीच चतुर आहे आणि ती स्वतःवरचे आरोप कसे सिद्ध करून अस्मिता आणि प्रियाला धडा शिकवणार आहे, हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया। प्रिया जी असते ती नेहमीच सायलीला सगळ्यांच्या नजरेतून उतरवायचा प्रयत्न करत असते। तिला फक्त स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करायचं असतं आणि त्यासाठी ती कुठल्याही थराला जात असते। ती त्या प्रसंगी मागचा पुढचा कोणताही विचार करत नाही की नेमकं आपल्यासोबत काय होत आहे आणि काय नाही, कारण तिला फक्त इतकंच महत्त्वाचं वाटत असतं की आपणच सायलीपेक्षा किती उत्कृष्ट ठरू शकतो हेच सगळ्यांना दाखवायचं आहे आणि म्हणूनच ती वाटेल ते प्रयत्न करत असते। प्रतिमाच्या इथे सुद्धा सायलीला मागे सारून स्वतःच पुढे जात असते, जेणेकरून तिला असं दाखवायचं असतं की ती काहीच नाही। आणि इकडे मात्र सायली जी नेहमीच सगळ्यांचं मन ऐकत असते आणि त्यामुळेच आता ती प्रत्येकाला आवडत चाललेली असते। पण इथे मात्र जी प्रिया असते ती सगळ्यांच्या मनातून उतरत चाललेली असते तिच्या या वाईट कर्तृत्वामुळेच। कारण इकडे आता जी पूर्णाची असते तिला सुद्धा कुठेतरी आता सायली हीच योग्य आहे या घरासाठी सून म्हणून हे सुद्धा कळू लागलेलं असतं। जसं की सायली प्रत्येक वेळेला कुठेही बाहेर जायचं असेल किंवा जरी ती घरात असली तरी सुद्धा जशी काळजी घेते तशीच काळजी ती नेहमी 2.5 वर्ष घेत आलेली आहे। ती अस्मिताला सुद्धा सायलीबद्दल आता चांगलेच सांगत असते, तर अस्मिताला मात्र हे सगळं ऐकून राग आलेला असतो। कारण अस्मिताला खरं तर खूप जास्त राग येतो, त्याचं एकमेव कारण जे आहे ते सायली आहे। कारण सायली जी आहे ती पूर्णाचीला पुन्हा आवडू लागलेली आहे, त्यामुळेच आता अस्मिता मनातून खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते। कारण नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा सायली हळूहळू का होईना पूर्णाचीच्या मनात घर करत चाललेली आहे आणि त्यामुळेच आता खूप जास्त टेन्शन जे आहे ते अस्मिताला आलेलं आहे। पूर्णाची सायलीबद्दल खूप छान कौतुक करत असतात आणि त्या म्हणत असतात की ती मुलगी खरंच खूप हुशार आहे, म्हणजेच ती मुलगी जरी घरात नसली तरी सुद्धा घरात काय काय गोष्टी लागतात यावर तिचं एकदम बारकाईने लक्ष असतं आणि त्या मुलीची ही सवय मला खूप जास्त आवडते। त्यावेळेला अस्मिता विचार करते की मला आता तन्वीबद्दल सुद्धा काहीतरी चांगलंच सांगावं लागेल, जेणेकरून पूर्णा आजी सायलीला मनातून काढून टाकेल आणि तन्वीचा जास्तीत जास्त विचार करेल। आणि त्याच वेळेला आता तन्वीबद्दल देखील अस्मिता बोलत असते आणि पूर्णाचीला सांगत असते की पूर्णाची तू हे खूपच चुकीचं बोलत आहेस, म्हणजे मला असं वाटतं की जी आपली तन्वी आहे ना ती सुद्धा खरंच खूप चांगली आहे, ती सुद्धा घर सांभाळून घेऊ शकते, पण तू नेहमीच या सायलीचंच का गुणगान गाते मला कळत नाही। त्याच वेळेला आता इकडे मात्र जी अस्मिता असते तिला आता चांगलं सुनावलं जातं आणि तिला आता सांगितलं जातं की तू खूप चुकत आहेस, कारण आपली जी सायली आहे ती गेली 2.5 वर्ष आपण तिला खूप काही सुनावत आहोत, म्हणजेच ती किती चुकीची आहे, ती या घरासाठी योग्य नाही, या बऱ्याच गोष्टी आपण तिला बोलतो पण ती एकाही शब्दाने कधीच वेडवाकडं बोलत नाही। पण तेच तू आपल्या प्रियाचं बघ, म्हणजेच तन्वीचं, तिला जरा जरी कोणी काही बोललं तर त्यांना उलट उत्तर ती द्यायला तयारच असते आणि सोबतच उलट उत्तर तर असतंच आणि त्याचबरोबर तिचं आता स्वतःला सुद्धा लगाम नसतो, म्हणजेच ती वरचेवर किती खोटं बोलत चाललेली आहे। स्वतःला जर काही काम करायचंच नसतं तर मग खोटं पण नाही बोलायचं ना, तिची ती सवयच मला सध्या आवडत नाही आहे। ती असं का करते मला कळत नाही आहे, प्रतिमाची मुलगी असताना ती इतकं खोटं बोलूच कसं शकते यावरच मला संशय येतोय, असं देखील पूर्णाची आता अस्मिताला बोलू लागते। त्याच वेळेला आता खूप जास्त संताप जो आहे तो आता आलेला असतो, तो म्हणजे इथे असणाऱ्या त्या अस्मिता विचार करते की आता हळूहळू सायली जर हिच्या मनात घर करत असेल तर तन्वीचा जो पत्ता आहे तो हळूहळू कट होणार आहे। पण या तन्वीला खरंच काही कळत नाही, तन्वीने काही झालं तरी पूर्णाचीचं मन जिंकायला हवं। तन्वी तर पूर्णाचीच्या मनातून पूर्ण उतरून गेलेली आहे, जर तिने असंच जर करत राहिली ना तर तिला खूप मोठा लॉस होऊ शकतो, हे कसं कळत नाही आहे तिला, असा देखील विचार आता ती करत असते। त्याच वेळेला आता पूर्णाची मात्र तन्वीबद्दल बोलत असताना म्हणतात की ती काही घर सांभाळण्याच्या सुद्धा लायकीची नाहीये। मला पहिल्यांदा वाटलं होतं की तन्वी आली की तिच्यावर सगळ्या घराची जबाबदारी द्यायची,
खरं तर ती त्या लायकीचीच नाही आहे. खरं तर घर सांभाळण्यासाठी उत्कृष्ट म्हणजे ही सायली आहे. सायली म्हणजेच अर्जुनची बायको असा उल्लेख ती आता करू लागते. खरं तर आता सायलीबद्दल जेव्हा गुणगान ती गाऊ लागते तेव्हा खूप जास्त राग जो आहे तो इथे अस्मिताला आलेला असतो. अस्मिता आता विचार करते की आताच मी लगेच तन्वीशी बोलून घेईन आणि म्हणूनच ती तन्वीकडे जाते. आधीच इकडे तन्वी जी असते ती आधीच त्या महिपतच्या त्रासाला कंटाळलेली असते आणि त्यामुळेच ती आता आधीच खूप जास्त टेन्शन तिला आलेलं असतं. कारण तिला माहिती आहे की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे. त्यावर मार्ग कसा काढायचा तिला सुचत नसतो. तेवढ्यातच अस्मिता तिथे येते आणि प्रियाला म्हणत असते की तुझं काय चाललंय, तू घरात जरा देखील लक्ष देत नाही आणि त्यामुळे तुला माहिती आहे का त्या सायलीची जागा वरचढ होत आहे. म्हणजेच पूर्णाजीला सुद्धा आता सायलीवर विश्वास बसायला लागलेला आहे. सायली जर आता अशीच पूर्णाजीच्या मनात आपली जागा निर्माण करायचा प्रयत्न करत राहिली ना तर तुझं काही सुद्धा होऊ शकत नाही. तुझी लवकरच रवानगी या घराच्या बाहेरही होऊ शकते असं देखील आता अस्मिता बोलत असते. त्यावर प्रिया म्हणत असते की अस्मिता जे काही आहे ना ते क्लिअर बोल, मला काहीच कळत नाही आहे. आणि त्याच वेळेला आता अस्मिता प्रियाला आज सकाळचा पूर्ण घटनाक्रम सांगते आणि त्या सायलीने घरातून बाहेर पडताना सुद्धा पुरेपूर काळजी सगळ्यांचीच घेतली होती. खास करून आपल्या पूर्णा आजीसाठी औषधं वगैरे सगळ्याची सोय तिने करून ठेवली होती. त्यामुळे पूर्णा आजीला हेच कळलेलं आहे की किती ती चांगली आहे आणि तुला किती वाईट आहे हे दाखवायचा ती प्रयत्न करते. पण या सगळ्या गोष्टीमुळे तू किती अडकत चाललेली आहेस हे तुला तरी कळतंय का? कारण सायलीने एकदा का पूर्णाजीच्या मनात जागा निर्माण केली तर मग तुझं काही खरं नाही. कारण प्रत्येक वेळेला तिने जर असंच केलं आणि जर पूर्णाजीच्या मनात एकदा ती भरली का मग तू काय करणार आहेस? तू एकतर या सगळ्या खोट्या वागण्यामुळे उतरत चालली आहेस. तू विशेषतः आता पूर्णाजीच्या मनामध्ये जागा निर्माण करण्याचा प्रयत्न कर. कारण आता सगळीच जण घरात तुला नावं ठेवत आहेत. कल्पना आईसुद्धा आता हळूहळू का होईना मला असं वाटत आहे की ती आता सायलीचा सुद्धा स्वीकार करेल असं कल्पनाबद्दल सुद्धा अस्मिता प्रियाला बोलू लागते. त्यावर प्रियाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. एकतर महिपतचं टेन्शन प्रियाच्या डोक्याला असतंच आणि त्याचसोबत आता हे नवीन टेन्शन. त्यामुळे आता इथे मात्र ती विचार करत असते. सायली आता पूर्णाजीच्या रूममध्ये जाते आणि पूर्णाजींची काळजी घेत असते. पूर्णाजींना म्हणते सकाळी मी गोळीसाठी रिमाइंडर लावलं होतं, पूर्णाजी तुम्ही गोळ्या खाल्ल्यात ना? तर पूर्णाजी म्हणते की हो मी खाल्ल्या आहेत गोळ्या, पण आता हे ज्या गोळ्याचं टायमिंग असतं संध्याकाळचं त्या गोळ्या द्यायला सायली पुन्हा एकदा पूर्णाजींच्या रूममध्ये येते आणि पूर्णाजींना त्या गोळ्या देऊ लागते. आणि जेव्हा पूर्णाजींना त्या गोळ्या देत असते त्यावेळेला आता पूर्णाजी म्हणत असतात की खरंच तू सगळीकडे लक्ष देतेस आणि तुझ्यामुळे आज प्रतिमा शुद्धीवर आली त्यासाठी तुला थँक्यू. तर सायली म्हणत असते की आपल्या माणसांना कोण असं थँक्यू म्हणतं का? असं बोलून ती पुन्हा एकदा आता पूर्णाजीचं मन जिंकते आणि त्याच वेळेला आता ती तिकडनं बाहेर पडते. ज्या वेळेला ती तिकडनं आता बाहेर पडते त्यावेळेला मात्र आता पूर्णाची सायलीबद्दल खूप चांगला समज करून घेते की माझंच कुठेतरी चुकतंय का? आम्ही घरात सगळीच जण सायलीला ओळखायला चुकतोय का? कारण ती कितीही कामामध्ये बिझी असली तरीसुद्धा ती प्रत्येक वेळेला आमचा विचार करते. मला काय हवं काय नको ते सगळं काही बघते. प्रतापच्या सुद्धा गोळ्यांची किती काळजी घेते ती, असा सुद्धा विचार आता इथे असणारी पूर्णाजी करू लागते. त्यानंतर आता सायली तिकडनं गेल्यानंतर अस्मिताने प्रियाला भडकवलेलं असतं आणि म्हणूनच आता तिथे प्रिया देखील पूर्णाजीची काळजी करायचं नाटक करत असते आणि ती आता म्हणत असते की पूर्णाजी मी तुला खरं तर गोळ्या द्यायला आली होती, तुला आता बरं वाटत आहे का? कारण मला माहिती आहे तू गोळ्या मिस करतेस, तुझ्या लक्षात राहत नाही आणि म्हणूनच म्हटलं की तुला गोळ्या नेऊन द्याव्यात आणि म्हणून मी तुला गोळ्या द्यायला आलेली आहे असं देखील ती म्हणू लागते. पण त्यावेळेला आता पूर्णाची चांगला जाब विचारत तिला म्हणत असते की तुला आता आठवण येते का माझ्या गोळ्यांची? तुला नक्कीच सांगितलेलं असणार आहे या आमच्या अस्मिताने आणि म्हणूनच तू इथे आता त्या मला गोळ्या द्यायला आली आहेस. पण तुला काहीतरी मोठा गैरसमज झाला आहे कारण मी गोळ्या खाल्लेल्या आहेत. मला आता कोणत्याही गोळ्या नको आहेत कारण का ऑलरेडी येऊन मला सायलीने गोळ्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा सायलीने आता मन जिंकलेलं असतं. हे पूर्णाजीने बोलून दाखवलेलं असतं. त्यामुळे आता प्रिया जी असते ती म्हणत असते की पूर्णाजी माझ्याकडनं काही चुका होत असतील तर त्यासाठी खरंच मी तुझी मनापासून माफी मागते.
लागते, पण तू माझ्यावर अशी चिडचिड करू नकोस, माझ्यावर जास्त रागवू नकोस, कारण तुला तर माहिती आहे ना नेहमीप्रमाणेच आता ती नाटक करू लागते आणि मला आईचं खूप जास्त टेन्शन असतं. आईला सध्या बरं नाही आहे ना, त्यामुळेच मी त्या टेन्शनमध्ये असते आणि घरात थोडं लक्ष राहत नाही. पण आता पूर्ण आजीला प्रियाची ही नाटकं माहिती असतात, कारण खरं तर सायलीलाही सगळ्या घराचं टेन्शन असतं. सायली घराचंही बघते आणि सगळं काही, तरीसुद्धा सायली गोळ्यांचं आणि सगळं काही व्यवस्थित सांभाळते. पण त्याच जागी ही प्रिया जी आहे ती काहीच ऐकत नसते आणि ती सगळी काही नाटकं करत असते. ही पूर्णाजीला माहिती असतं, म्हणून पूर्णाजी तात्पुरती त्यावेळेला तिला काहीच बोलत नाही. बरोबर ठीक आहे असं म्हणतात, पण प्रियाला कळून चुकतं की नक्कीच आपल्यावर अजूनही पूर्णाजी रागवली आहे. पूर्णाजीच्या मनात पुन्हा घर करायचं असेल तर काही ना काही करावं लागेल हे सुद्धा तिला लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच ती आता विचार करते की अस्मिता, तूच एक मोठं आपल्यासाठी टार्गेट आहे. ते म्हणजे आपल्याला एक मोठी गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे तुझं बाळच मला आता या सगळ्यातून बाहेर काढेल, कारण मी त्याची मामी आहे ना, मग तो मला मदत करणारच ना. त्यावर अस्मिता म्हणत असते की नेमकं तुला म्हणायचं तरी काय आहे, मला नीट सांग ना. त्याच वेळेला आता अस्मिताला प्रिया सांगत असते की आपण ना या सायलीला कोणत्या तरी मोठ्या संकटात अडवूया आणि म्हणजे काय होईल माहिती आहे का, यामध्ये मी तुला वाचवलं आहे किंवा मी तुझा जास्त विचार केला आहे, तुझ्यावर जास्त लक्ष माझं आहे, हेच मला पूर्णाजीला दाखवता येईल. त्यावर अस्मिता सुद्धा खुश होते. तर इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही जण रूममध्ये असतात. त्याच वेळेला आता सायली ही अर्जुनला म्हणत असते की अस्मिता ताई आपल्याकडे अधूनमधून येत असतात, तर त्यांच्या सगळ्या खाण्यापिण्याची व्यवस्था माझ्याकडेच आहे. मी त्यांच्यावर जास्त लक्ष ठेवणार आहे, कारण त्यांच्यासाठी जास्तीत जास्त लक्ष ठेवणं का गरजेचं आहे, कारण त्या काही अरबट खात असतात जेणेकरून बाळाला त्रास होऊ नये असं मला वाटतं. म्हणूनच मी त्यांची विशेष अशी काळजी घेणार आहे. काही झालं तरी सुद्धा ना काय हवं नको ते सगळं काही मी बघणार आहे, असं देखील आता सायली ही अर्जुनला सांगत असते. तर अर्जुन देखील सायलीला आता म्हणत असतो की सायली, खरंच ग मला तुझं कळतच नाही, कारण तुला माहिती आहे ना तुला किती ती अस्मिता नावं ठेवत असते, तुझं तिला काही सुद्धा चालत नाही, तरीसुद्धा तू किती हुशार आहेस आणि किती तुझं मन साफ आहे. एवढं सगळं तुला अस्मिता बोलून सुद्धा प्रत्येक वेळेला तू अस्मिताच्या आवडीचं काही ना काही करत असतेस, त्यामुळेच मला कळतच नाही तू कोणत्या मातीची बनली आहेस. त्यावर सायली म्हणत असते की अस्मिताताई जे काही मला बोलतात ते रागाच्या भरात बोलतात, पण त्यांच्या मनात तसं काहीच नसतं हे मला माहिती आहे. अस्मिताताई मनाने खरंच खूप साफ आहेत, त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की अस्मिताताईंची यामध्ये चूक नाही आणि तसंही डिलिव्हरीमध्ये तशा काही गोष्टी घडतच असतात ज्याने मूड स्विंग्स होत असतात, त्यामुळे त्या ज्या काही वागतात त्यांचं मला काहीच वाईट वाटत नाही, असं देखील आता इथे सायली जी आहे ती अर्जुनला बोलत असते. आणि जेव्हा सायली अर्जुनला याबद्दल बोलते तेव्हा अर्जुन देखील म्हणतो की खरंच तुला काय बोलू बायको, तू एक वेगळीच आहेस. त्यानंतर आता सायली जी आहे ती आता बाहेर आलेली असते आणि खरं तर तिला आता अस्मिताच्या डायटिंगची पूर्णपणे काळजी घ्यायची असते, कारण तिला असं वाटत असतं की अस्मिताने व्यवस्थित आपल्या बाळाची काळजी घ्यावी. तिला काय हवं नको ते बघण्यासाठी आता सायली खाली येते आणि तिला विचारते की तुला काय खावंसं वाटतंय. त्यावरती आता मागणी करते की मला ना ॲपल ज्यूस पियावंसं वाटत आहे, तू काहीतरी युनिक असं मला बनव. त्यावर प्रिया म्हणत असते की अस्मिता तू हे काय बनवायला सांगत आहेस, काही खायला आवडतं का तुला. त्यावर आता सायली म्हणत असते की अस्मिता ताई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी ॲपल ज्यूस बनवते. आणि असं बोलून ती किचनमध्ये जाते. त्यावर प्रिया आता म्हणत असते की तुझं काय चाललेलं आहे, तू तिला ज्यूस का बनवायला सांगितलास. अस्मिता तिला सांगू लागते की तुला माहीत नाही का आपल्याला प्लॅन करायचा आहे ना, तिच्यावर खोटे आरोप टाकायचे आहेत ना, तर हे तर करावंच लागेल ना. आता तिला ज्यूस तर बनवते, त्या ज्यूसमध्ये आपण काहीतरी बदल करूया, थांब तू मजा येईल बघ खरं तर, असं देखील ती आता म्हणू लागते. आणि खरं तर तिची आता मजा ती लोक घेऊ लागतात. सायली किचनमध्ये आता अस्मिताला ज्यूस हवा याचा विचार करते आणि त्यानंतर आता ती पूर्णपणे तयारीला लागलेली असते. ती आता ॲपल ज्यूस बनवते. तो ॲपल ज्यूस बनवून तिने किचन ओट्यावरच ठेवलेला असतो, पण तो अस्मिताला दिलेला नसतो. तेवढ्यातच आता तिला आवाज येतो, तर अर्जुनने आवाज दिलाय याचा विचार ती करते आणि लगेचच अर्जुनकडे ती आता धावत जाते. अर्जुनकडे आता ती धावत जेव्हा जाते तोपर्यंत किचनमध्ये प्रिया आणि अस्मिता येतात. विमलसुद्धा किचनमध्ये नसते. तोपर्यंत प्रिया आणि अस्मिता त्यांना जो डाव साधायचा आहे तो साधायचा प्रयत्न करतात. खरं तर आता प्रिया जी आहे ती आता पपईचा ज्यूस बनवते आणि पपईचा ज्यूसचा ग्लास तो तिथे ठेवलेला
असतो. सायलीने जो ॲपल ज्यूस बनवलेला असतो ना, तो लगेच तिथे उभं राहूनच अस्मिता पिऊन घेते आणि त्याच ग्लासमध्ये पपईचा ज्यूस ओतून ती लोक तो ग्लास तिथेच ठेवतात, जेणेकरून सायलीने तो पपईचा ज्यूसच तिला द्यायला हवा असं काहीचं चित्र त्यांनी उभं केलेलं असतं. सायली ते रूममध्ये येते तोपर्यंत ही संधी त्यांनी साधून घेतलेली असते. पण यामध्ये सुद्धा खूप मोठा ट्विस्ट असतो. जी हुशार विमल असते तिने हयूज किचनमध्ये येताना हा प्रसंग पाहिलेला असतो आणि तिने ठरवलेलं असतं की नक्कीच या सगळ्याचे आरोप सायलीताईंवर लागतील, म्हणूनच तिने हा सगळ्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बनवलेला असतो. इकडे सायली अर्जुनला फाईल शोधून देते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ती किचनमध्ये येते. त्याच वेळेला जेव्हा ती किचनमध्ये येते तेव्हा तिला वेगळं काहीतरी वाटतं, थोडंसं इकडचं तिकडचं सामान हल्लेलं वाटतं. पण ज्यावेळेला तो ज्यूसचा ग्लास तसा असतो, तो ज्यूसचा ग्लास आता उचलून ती अस्मिताला देते. तर अस्मिता आता मुद्दामून ओरडून सायलीला म्हणत असते की तुला मी सांगितलं होतं की मला ॲपल ज्यूस हवा आहे, तर हा कोणता ज्यूस तू मला आणून दिला आहेस? तुला काहीतरी कळतंय का? हा ज्यूस वेगळा स्मेल येतोय. आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र प्रिया म्हणत असते की दाखव ग कसला वास येतोय तो. आणि असं बोलून ती आता तिच्याकडनं तो ग्लास काढून घेते आणि मुद्दामून सगळ्यांसमोर आता आरडाओरडा सुरू करतात. त्याच वेळेला कल्पना आणि तिथे सगळीजण असतात. कल्पनाला सुद्धा त्या ज्यूसचा वास दाखवला जातो. तर कल्पना म्हणत असते की हा तर पपईचा वास येतो आहे, अस्मिता हा ज्यूस अजिबातच पिऊ नको. आणि सायली तुला काही कळतं की नाही, पपईचा ज्यूस बनवून तू अस्मिताला खाऊ घालतेस का? तिच्या पोटातलं बाळ तुला काही मारून टाकायचंय का? असे भयानक आरोप जे आहेत ते कल्पना आता सायलीवर करू लागते. कारण सायलीनेच तो ग्लास दिला आहे हे त्यांच्यासमोर ते चित्र असतं, पण हा प्रियाने ग्लास बदली केला आहे हे कोणालाच माहीत नसतं, ते विमलला सोडून. त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी असं का करू? पण आता तिचं कोणीही ऐकायला तयार नसतं. ती मात्र बिचारी सगळं काही सांगायला तयार असते आणि ती म्हणत असते की मला खरं तर अस्मिताताईंनी ज्यूस बनवायला सांगितला होता, पण मी ॲपलचा ज्यूस बनवला आहे. तुम्ही असं काय म्हणताय? हा पपईचा ज्यूस कसा काय असू शकतो? आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र जी प्रिया असते ती मात्र आता कचऱ्याच्या डब्यात ना ते सगळं काही दाखवू लागते. आणि कचऱ्याच्या डब्यात ना जेव्हा ती ते सगळे पुरावे बाहेर काढते त्यामध्ये पपई असतो. आणि तो पपई दिसल्यामुळे तर सायलीसुद्धा विचार करते की हे कसं शक्य आहे, मी तर ॲपलचा ज्यूस बनवला होता, मग हा पपई कसा आला तिथे? त्याच वेळेला आता सायली एकदमच रडकुंडीला आलेली असते. पूर्णाजी देखील आता सायलीला खूप काही गोष्टी बोलते. तिलासुद्धा आता सायलीवरचा विश्वास उडलेला असतो, कारण तिला वाटत असतं की ही सायली एकमेव आहे जी घराचा विचार करते. आणि आता अस्मिता आणि प्रियाने सायलीलाच मनातून उतरवायचं काम जे आहे ते केलेलं असतं. त्यामुळे आता सायलीला सुद्धा पूर्णाजी ओरडते आणि तू आता अस्मिताच्या जीवावर उठली आहेस का असं म्हणते. त्यावर आता सायली जी आहे ती रडकुंडीला येते आणि म्हणत असते की मी असं का करू? आणि तेवढ्यातच अर्जुन देखील तिथे येतो आणि अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू हे काय म्हणतेस? माझी बायको ऐकून घेते, याचा अर्थ तुम्ही लोक सगळेजण तिला काही बोलाल का? तर हे तुमचं चुकलेलं आहे. प्लीज माझ्या बायकोला काही पण बोलू नका, कारण माझी बायको तशी नाही. आताच रूममध्ये मला ती सांगत होती की अस्मिताच्या बाळाची जास्तीत जास्त काळजी ती घेणार आहे, मग अस्मिताच्या बाळाच्या जीवावरती कशी उठू शकते? असं देखील आता अर्जुन जो आहे तो सायलीची बाजू घेऊन बोलत असतो. तर अस्मिता आता ओरडत म्हणत असते की मग हे तुला दिसतंय ते खोटं आहे का? बघितलंस का तू? इथे बघ, हे बघ, मला तिने ज्यूस दिला आहे आणि हा जो ज्यूस आहे ना तो बघ तू, म्हणजे तुला समजेल. ह्या ज्यूसमध्ये मिक्स केलेला आहे हा पपई आणि हा कचरासुद्धा तन्वीला सापडला आहे बघ. यामध्ये सगळं काही सरळ दिसत आहे की मला हिने पपईचा ज्यूस दिलाय. हा जर आता मी ज्यूस पियाली असती तर माझ्या बाळाला काय झालं असतं? असं देखील आता ती म्हणू लागते. हे सगळं काही जेव्हा ती म्हणत असते तेव्हा खरं तर खूप जास्त राग जो आहे तो इथे आता अर्जुनला येत असतो. पण तेवढ्यातच आता तिथे विमल येते आणि विमल तिथे येऊन म्हणत असते की हे सगळं खोटं आहे. खरं तर सायलीताई तुम्हाला ही सगळीजण फसवतायत. मी इथे नव्हते आणि तुम्ही सुद्धा अर्जुन दादांसाठी वरती सामान आणायला गेला होतात ना, त्यावेळेला या दोघीही किचनमध्ये आल्या होत्या आणि ह्या दोघीही किचनमध्ये हा ज्यूस बनवत होत्या. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे आणि तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. आणि असं बोलून ती आता मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवू लागते. आणि ज्या वेळेला ती आता हा मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा गैरसमज झालेला असतो, तो दूर होतो. म्हणजेच हे सगळं काही मुद्दामून ह्या दोघींनी मिळून केलेलं आहे हे तर चित्र समोर आलेलंच असतं. आणि त्यामुळे आता पूर्णाची ही अस्मितावर खूप जास्त भडकते, कारण ती विचार करत असते की
ही जी सायली आहे ती खरंच बाळाचा इतका चांगला विचार करते आणि ह्यावर सुद्धा सगळीच जण नावं ठेवतायत, म्हणजे सायलीला नावं ठेवली जात आहेत हे काही तिला आवडलेलं नसतं. आणि अस्मिताचं कारस्थान देखील कुठल्या थराला जाऊन पोचलेलं असतं जेणेकरून तिच्या बाळाला सुद्धा त्रास होईल याचा सुद्धा ती जरा देखील विचार करत नसते. आणि या सगळ्यामुळे ती स्वतःचं बाळसुद्धा गमावू शकली असती. पण हे सगळं काही तिने प्रियाच्या सांगण्यावरनं केलेलं असतं हे सुद्धा आता पूर्णाजीला कळलेलं असतं. त्यामुळे पूर्णाजी अस्मितावरच भयंकर भडकते आणि अस्मिताच्या जोरात कानाखाली लगावून देते. त्याच वेळेला आता कल्पनासुद्धा अस्मिताला म्हणत असते की अस्मिता, कुठे काय करायचं इतकं सुद्धा तुला कळत नाही का? काय लहान मुलांसारखी वागत आहेस आणि तुला काय करायचं होतं हे सगळं हे करून. त्यावर आता तिथे पूर्णाजीच्या समोर तिला काय बोलावं काहीच समजत नाही. त्यामुळे आता दोघांचीही चोरी पकडली जाते. पण या सगळ्यामध्ये अस्मिताची मोठी चूक आहे हे सुद्धा आता लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे आता अस्मिताच्या जोरात कानाखाली पूर्णाजी लगावून देते. कारण आता अस्मिता स्वतःच्या बाळासोबत देखील असा हा खेळ करत असते हे पूर्णाजीला जरा देखील आवडलेलं नसतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.